पाटणी, श्रीकांत कांबळे, दत्ता धेंडे, राजू आर्गे, सर्व उपस्थित प्रमुख राष्ट्रवादीचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, आज इचलकरंजी शहरामध्ये एक अतिशय चांगलं कार्यालय आणि गुलाबी कार्यालय राष्ट्रवादी भवनच्या निमित्ताने या ठिकाणी उभं केलं। विठ्ठलराव चोपडे सर्व सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। म्हणून याचा उल्लेख विठ्ठलराव चोपडेंनी आपल्या भाषणामध्ये केला। अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूमिका आम्ही घेतली आणि महायुती सत्तेमध्ये गेल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, अजित पवार गटाला आपल्याला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता मिळाली, घड्याळ चिन्ह म्हणून आम्हाला मान्यता मिळाली। आणि नंतर या इचलकरंजी शहरामध्ये एका बाजूला संपूर्णपणाने प्रस्थापित मंडळी आणि एका बाजूला जे सहकारी जे विस्थापित आहेत, ही सगळी मंडळी जेव्हा माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही इचलकरंजी शहरामध्ये करणार आहोत। एका बाजूला प्रस्थापित मंडळी आहेत, आम्ही सर्व गरीब आणि सामान्य कार्यकर्ते आहोत। अजितदादा पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता विठ्ठलराव चोपडे यांनी या सगळ्या सहकार्यावर जबाबदारी सोपवली आणि याचा मला मनापासूनचा अभिमान आहे। थोड्या दिवसामध्ये विठ्ठलराव चोपडे यांनी त्यांच्या सहकार्याने इचलकरंजी शहरामध्ये आणि या विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अतिशय चांगलं संघटन केलेलं आहे। आणि इचलकरंजी शहर हे कामगारांचं शहर आहे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांचं शहर आहे, अल्पसंख्याक, दीन दलित, मागासवर्गीय अशा 18 पगड जातीच्या धर्मामध्ये राहणाऱ्या लोकांचं हे शहर आहे। आणि म्हणून मी विठ्ठलरावला सांगितलं, फार मोठी संधी आम्हाला या निमित्ताने आलेली आहे। एका बाजूला प्रतिष्ठित आणि प्रस्थापित आणि मोठी मंडळी एका बाजूला राहतील आणि गरीब समाज जर आपल्या समोर एकत्र आणायचा असेल तर आपल्याला गरीब सामान्य माणसाची कामं करावी लागतील। आणि ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला। आपल्या शासनाच्या असलेल्या सगळ्या योजना, विशेषतः संजय गांधी निराधार योजना, विधवा, परित्यक्त्या, 65 वर्षाच्या वरील आई वडील ज्याला मुलं आणि सुना बघत नाहीत, त्यानंतर दिव्यांग माणसं, या सगळ्यांच्यासाठी योजना आहे। या योजना त्यानंतर ज्याचा उल्लेख त्यांनी आता केला की परवा अजितदादा पवारांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, जी 21 वर्षे ते 65 वर्षे एका घरातील एका महिलेला, विवाहित आणि एका अविवाहित मुलीला 1500 रुपये देणारी योजना आहे। आणि त्याचा उल्लेख अजितदादा आपल्या भाषणात करतील। त्यामध्ये थोड्या 1-2 अडचणी आहेत। माझ्याकडे अनेक मंडळी येत आहेत आणि सांगतायत, सगळीकडे नाही, की साहेब एकाला जर 2 बायका असल्या तर काय करायचं। मी म्हटलं, जी लाडकी असेल त्या नवरोबाला सांग, विचारा आणि त्याला देऊन टाका। 2 मुली जर बिनलग्नाचे आहेत त्याचं काय करायचं। तर ती आज तरी आपण एकच मुलीपर्यंत आहे। तर मी मंत्रिमंडळात मागणी केली आहे की 2 मुलीपर्यंत योजना ठेवावी, परंतु मला वाटते लवकर ते होईल असं मला वाटत नाही। ते ज्यावेळा होईल त्यावेळा ते 2 मुलीपर्यंत ही योजना मान्य होईल। म्हणजे एका बाजूला संजय गांधी योजना राबवायची आहे आपल्याला, एका बाजूला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी अजितदादांनी जाहीर केलेली आहे ती आपल्याला राबवायची आहे। त्याचे पैसे कधी येणार, कसे येणार ते दादा सांगतील। परंतु विरोधकांच्या अपप्रचाराला आपण बळी पडायचं नाही। ते म्हणतात की निवडणुकीपर्यंत जुमला आहे। बंधू मला एक सांगा, जुलै ऑगस्टचे तुम्हाला पैसे दिले, सप्टेंबर ऑक्टोबरचे 1500 3-3 हजार आम्ही दिले, निवडणुकीपूर्वी दिले आणि महायुतीच्या उमेदवाराला चिन्हासमोरचं कचाकच जर बटणं तुम्ही दाबली तर हे पैसे सारखे मिळत राहणार। म्हणून 46,000 कोटीची तरतूद त्यांनी केलेली आहे आणि आपल्याला हे कायमपणानं आम्ही देण्यासाठी वचनबद्ध आहोत। मुलींचं मोफत शिक्षण ज्याचा उल्लेख आता विठ्ठलरावनी केला, महिलांना 50% एसटीमध्ये सूट, त्यानंतर एका मुलीपर्यंत 1.5 लाख रुपये तिच्या लग्नाला मिळावे अशी त्याची योजना, पिंकी रिक्षा 17 शहरामध्ये 10,000 महिलांना रिक्षा, नंतर सामूहिक लग्न योजनेमध्ये जे सामील होतील त्यांना 10,000 रुपये म्हणून 25 रुपये देणारं अनुदानची योजना, 3 गॅस सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अनुदान अन्नपूर्णा योजना, लखपती दिदी या 25 लाख महिलांना आपण
15 लाख रुपयेपासून 25 लाख रुपये आपण देतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, ज्या महिला व्यवसाय करू इच्छितात त्यांना बिनव्याजी ही योजना आहे. या सगळ्या योजना, त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांनी पुन्हा 5 वर्ष केशरी आणि पिवळ्या कार्डावर आपल्याला मोफत धान्य देण्याचं सुरू ठेवलेलं आहे. ते आपल्याला मिळते. त्यानंतर दर सणाला 6 जिन्नस 100 रुपयाला उद्या गणपती उत्सवाला सुद्धा मिळणार आहे. चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा देतोय आपण. म्हणजे मला सांगा, एवढ्या मोठ्या योजना या महिलांसाठी आणल्यानंतर आता फक्त तुमच्या घरामध्ये जेवण तेवढं आम्हाला करायला सांगा, आम्ही ते सुद्धा करून देतो. पण बटणं तेवढी आमच्या महायुतीच्या चिन्हासमोर कचाकच दाबा, एवढी विनंती या निमित्ताने करतो. आणि एवढं महिलांसाठी केल्यावर लाडके भाऊ म्हणले आमच्यासाठी काय बंद होण्याचा उल्लेख विठ्ठलरावने केला. विणकरांच्याबद्दल काय ते दादा सांगतील. विजेची सवलत, आपल्या पिण्याच्या पाण्याचा, इचलकरंजी शहराचा प्रश्न, परंतु शेतकऱ्यांना भरभरून देण्याचं काम या शासनाने दिलेलं आहे. 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आपण माफ केलेलं आहे. मागचं थकीत तुम्ही द्यायचं नाही आणि आम्ही मागायचं नाही असा तुमचा आणि आमचा करार झालेला आहे. त्यानंतर मागेल त्याला वीज द्यायचं आहे. शेतपिकाच्या नुकसानापोटी आपण 15,000 कोटी रुपये दिलेले आहेत. अवकाळी बाजार झाल्यामुळे शेतकऱ्याला 47,000, शेतकऱ्याला 2,000 कोटी रुपये दिलेले आहेत. नमो शेतकरी मान सन्मान योजनेखाली 2,000 रुपये 4 महिन्याला. नरेंद्र मोदी साहेबांचे 2,000 महायुतीचे महिन्याला 1,000 आपण सरळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. अपघाती दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख रुपये. 3 रुपये गाईच्या दुधाला अनुदान. काना उत्पादकाला 350 रुपये अनुदान. धान्य उत्पादकाला अनुदान. अशी अनेक योजना या आपण केलेल्या आहेत. म्हणून मला वाटतंय हे राष्ट्रवादी कार्यालय हे गरिबांचं काम करणारं, या सगळ्या योजना राबवणारं केंद्र ठरावं. मी विठ्ठलराव चोपडे तुम्हाला शब्द देतो, या सगळ्या गरिबांच्या योजना करा. तुम्ही या एकदा सगळ्या प्रस्थापितांना गाडल्याशिवाय राहणार नाही. इचलकरंजीला विठ्ठलराव चोपडे असतील, अमित गाताडे असतील, सगळे प्रमुख कार्यकर्ते विठ्ठलराव चोपडे या नगरपालिकेच्या निमित्ताने मला वाटते एका नगरपालिकेमध्ये कायद्याचा किडा कसा असावा तसा विठ्ठलराव चोपडे आहे. एखादं विकासाचं काम कसं करावं, विकासाचा निधी कसा खिचून आणावं याचं करेक्ट ज्ञान त्याला आहे. आणि म्हणून तो करेक्ट कार्यक्रम व्यवस्थित करत असतो. आणि म्हणून सदाशिवराव मुर्दंडनंतर एवढा तज्ज्ञ आपल्या या नगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून विठ्ठलराव चोपडे लाभलेला आहे. मला वाटतं विठ्ठलराव चोपडेकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये, इच्छाशक्ती ठेवण्यामध्ये काही विठ्ठलराव अडचण नाही. तुम्ही का करत राहा. पुढचं नेतृत्व हे आपोआप तुमच्या मागे येईल. अजितदादा पवाराचं का पहाडाचं का नेतृत्व तुमच्या हिमालयाचं का मागं उभं राहील एवढा विश्वास आम्ही निमित्ताने देतो. फार घाई गडबडीनं फार सकाळी लवकर टाईम दिली दादाने. तुम्हाला माहिती आहे दादाचा वेळेचं कसं असतं ते. कुठलीही नेते मंडळी यायची 2 तास वेळानं, दादा 1 तास आधी. माणसं आहेत का नाही त्याची कधी ती काळजी करत नाहीत. 1 तास ते आधी कोल्हापूरला आले. रात्री 12-2ला झोपले. सकाळी 8ला कोल्हापुरात ते आले. 8ला औरंगाबादवर निघाले. 8:30ला कोल्हापूरला बसले. तुमच्या विठ्ठल चोपडे म्हणत होता, साहेब जरा वेळानं या की, जरा वेळानं या की. दादा म्हटले आलो, माझी भाषण तुमची होईतोपर्यंत सगळं फुल भरून गेलं बघा ग्राउंड. म्हणजे दादांचा अंदाज करेक्ट होता. प्रचंड संख्येनं माझ्या माता भगिनी आल्या. आज लाडक्या बहिणी लाडक्या दादाला भेटायला आलेल्या आहेत. मी अधिक वेळ त्या लाडक्या बहिणीमध्ये आणि दादा बहिणी न थांबता त्यांनी बोलावं अशी विनंती करतो. आणि मनपूर्वक विठ्ठलराव चोपडे आणि त्यांच्या सहकार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयाच्या निमित्ताने धन्यवाद देतो. आपली रजा घेतो. जय जय महाराज. त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या